वेलकम टू SRG स्पोर्ट्स ऑफिशियल. आज आपल्याबरोबर आहे प्रभाकर मोरे आणि गौरव मोरे. नमस्कार. दोघांचंही जे आहे SRG स्पोर्ट्स ऑफिशियल तर्फे खूप 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 तुमचं स्वागत. आज वानखेडे स्टेडियमवर आपण आहोत आणि जस्ट आपण विटनेस केली हॅरी शील्ड फायनल. मुंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन, मासा म्हणतात त्याला. तर मासानी ही जी अरेंज केलेली 129 हॅरी शील्ड आहे आणि ह्याची सुरुवात जी आहे 1929 म्हणजे 129 इयर आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनला पण 100 वर्ष अजून झालेली नाही. कळलं का? तर एवढी जुनी टुर्नामेंट आहे आणि आज 200 स्कूलच्या टीम पार्टिसिपेट करतात. फ्रॉम डहाणूपासून ते इथे करतात पर्यंत. ही सगळी सबबची जी जनता आहे ना, ती पण या हॅरी शील्ड या क्रिकेट या इन्व्हॉल्ड आहे. सुरुवातीला काही वर्ष साऊथ मुंबई आणि तुम्हाला पण माहिती आहे की जास्त नाही, मध्य मुंबईपर्यंत क्रिकेट जे आहे जास्त होतं आणि सबबमध्ये तेवढं नव्हतं. मात्र हा प्रसार जो आहे तर नॅचरली आता पॉप्युलेशन पण जे आहे ते सबबला आहे. त्यामुळे जिथे पॉप्युलेशन आहे तिथे टॅलेंट आहे. त्यामुळे ही स्पर्धा जी अत्यंत महत्त्व ह्याच्यासाठीच की लहानपण यंग टॅलेंट जे आहे ते या स्पर्धेपासून मुंबईला मिळतं. आणि ज्याला विटनेस जे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की क्रिकेट हा एक इंडियामध्ये धर्म आहे आणि हा धर्म क्रिकेटचा जो आहे. त्यामुळे सचिन, विनोद कांबळीपासून सगळे स्टार जे आहेत ही टुर्नामेंट खेळूनच पुढे गेले. तर आज तुम्ही जे आहेत पहिल्यांदा वानखेडे स्टेडियमवर फायनल ही विटनेस करताय. तर सर तुम्हाला दोघांनाही विनंती आहे की तुमचा आजचा अनुभव. मुळात काय आहे, वानखेडे स्टेडियम नावातच एवढी गंमत आहे ना, म्हणजे एक प्रकारची ऊर्जा आहे. आणि आम्ही म्हणजे मला तर वाटतं की मी वानखेडे स्टेडियम अनेक वर्ष ऐकलं आहे. इथल्या होणाऱ्या मॅचेस, इथले फायनल, सगळ्या दिग्गज आपले खेळाडू, म्हणजे माझा काळ म्हणजे सुनील गावस्कर सर, कपिल देवपासूनचं आहे ना हे वानखेडे वगैरे असं. आणि मी आज पहिल्यांदा इथं आलो आणि मी भारावून गेलो हे सगळं पाहून. कारण तुलाच ठाऊक की ह्या तुमच्या सगळ्या लोकांमुळे हे शक्य झालं. हे जे हॅरी शील्ड आहे हे अनेक वर्ष तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे इथून मोठमोठे क्रिकेट तर तयार झाले. तर ह्या वानखेडेमध्ये आज मी पहिल्यांदा जेव्हा पाऊल टाकलं तर इतका आनंद वाटला की काय सांगू. कारण आयुष्यामध्ये सगळं काही बघावं पण एकदा वानखेडे स्टेडियम येऊन बघा ह्या मताचं मी आहे. आणि इतका भारावून गेलो ह्या सगळ्या गोष्टी बघून. आणि ते मोठमोठे क्रिकेटर्स खेळून गेलेले आहेत आणि इथलं अतिशय सुंदर वातावरण, इथलं पोषक वातावरण म्हणा किंवा काय ऊर्जा येत असेल क्रिकेट खेळायला याच्याहून ते जाणवतं. आणि फार फार मजा वाटली आणि आम्हाला ही तुम्ही संधी दिली इथे येण्याची, त्याच्याबद्दल खूप खूप आभार तुमचे. बाकी काय मला वाटतं की गौरव सर तुम्ही सांगा की मी तुम्हाला काय सांगू. मी मुंबईकर, एक मराठी माणूस, वानखेडे स्टेडियम, चर्चगेट, समुद्र किनारा. आणि आता आपण या स्टेडियममध्ये बसलो आहे तरी जरी आपण हे सीट्स मोकळ्या बघितलं असेल तरी याच्यामधून एक आवाज फिरतोय, सचिन सचिन. हा आवाज ऐकत आम्ही लहानाचे मोठे झालेलो आहे. वानखेडे स्टेडियम हे मुंबईकरांचं प्रत्येकाचं दुसरं घर आहे, मातृभूमी आहे. मी पहिल्यांदा स्टेडियममध्ये आलो, इथे बसलो आहे, स्टेडियम बघतोय, मी फील करतोय की आपले जे लेजेंडरी सगळे होऊन गेलेले आहेत ते आज सगळेच लेजेंड आहेत. म्हणजे गावस्कर सरांपासून कपिल देव सरांपर्यंत ते मास्टर मास्टर सचिन तेंडुलकर साहेबांपर्यंत सगळेच, विनोद कांबळे सर असते सगळेच, त्या प्रत्येकाचं इथं योगदान आहे, वानखेडेचं योगदान आहे. आणि आमच्यासारख्या कलाकारांना आज इकडे यायला मिळालं, आपल्यासोबत चर्चा करायला मिळाली. खूप मोठी मंडळी आपल्याला भेटली जे क्रिकेटसाठी किती योगदान देत आहेत किंवा टॅलेंटसाठी किती योगदान देत आहेत. त्यासाठी आम्ही इथे आलो. आपल्या तुमच्या निमित्ताने, आमचा साहिल आहे त्याच्या निमित्ताने आम्ही आज इथे आलो. तुम्ही आम्हाला जो मान सन्मान दिला आहे, काय बोलू. म्हणजे इतकी वर्ष वानखेडे स्टेडियमला आपण टी व्हीत बघत होतो, ऐकत होतो, बाहेरून बघत होतो. चर्चगेट स्टेशन माझूनच आहे, ट्रेन जाते, लाईट्स नाही कळते की इथे वानखेडे स्टेडियम आहे. आणि या वानखेडे स्टेडियमचा इतिहास खूप खूप मोठा आहे. हॅरी शील्ड मी खूप म्हणजे वाचत आलेलो आहे. मी नेटवरती सर्च केलेलं आहे की ही किती मोठी स्पर्धा असते म्हणून. यातनं आपले किती मोठे मोठे क्रिकेटर्स बाहेर आलेले आहेत सगळे खेळून त्या प्रत्येकाने. आणि त्याच्या 29वे वर्ष आहे आज. आम्हा दोघांना त्या ऑनरसाठी बोलवलेलं आहे. हे आमच्यासाठी खूप मोठी महत्त्वाची गोष्ट आहे, कलाकार म्हणून आदराची गोष्ट आहे की. आणि हा क्रिकेट माझा प्रचंड आवडता गेम आहे, त्यामुळे तिथे मला इन्व्हाइट केलेलं आहे. मुलं खेळताना बघून मला एवढं भारी वाटलं की मला ग्राउंड बघण्यामध्ये फार इंटरेस्ट होता, ते फील्ड विकेट बघण्यामध्ये प्रचंड इंटरेस्ट होता किती यार्ड्स आहे म्हणून. कसं आहे, कारण आपले सगळे क्रिकेटर्स म्हणजे मी सगळ्या खूप आता गेल्या 2 वर्षापासून खूप मॅचेस मी वानखेडेमध्ये येऊन बघतोय. IPL असेल, वर्ल्ड कपची मॅच असेल, T20 असेल, मी इकडे येऊन खूप बघितलेले आहेत. तिथे बसून बघणं आणि ग्राउंडवरती खेळणाऱ्या पोरांना, आणि आपण
सहज म्हणतो अरे यार असा कट मारला पाहिजे तसा कट मार. जेव्हा बॉल 140 आणि 150च्या स्पीडने येतो ना तेव्हा कळतं काय स्पीड आहे म्हणून. आणि आज 25 डिसेंबर क्रिसमसच्या दिवशी ही अनफॉर्गेटेबल मुमेंट माझ्या लाईफमध्ये राहिलेली आहे की मी वानखेडेवरती पाय ठेवला. पाय ठेवून मी पुन्हा असं केलं होतं. आज पुन्हा मी मातीला हे करून एक नमन करतो कारण ही आपली भूमी आहे. आणि आम्ही म्युझियमला पण गेलो, म्युझियम फिरलो, म्युझियम बघून भारावून गेलो कारण 2011चा वर्ल्ड कपचा स्टंप मी तिथे बघितला. एक प्रतिकृती आपल्या वर्ल्ड कपची ती बघितली. आणि असं झालं की यार हे आपण सगळं टी व्हीवर बघितलेलं आहे आणि आपल्याला ते अनुभवता येतं आहे. आम्ही असं आज मोबाईल काढण्यामध्ये पण फार दंगन होतो. हे जितकं डोळ्यात साठवून ठेवता येईल तितकं चांगलं होतं. आणि थँक्यू सो मच संपूर्ण वानखेडे स्टेडियम करांचे सगळ्यांचे आभार, संपूर्ण मॅनेजमेंट टीमचे आभार, तुमचे आभार, साहिलचे आभार, मेनन सरांचे पण आभार मानतो या निमित्ताने की त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलेलं आहे. आणि सगळे सिलेक्टर्स आम्हाला आज भेटले जे स्पोर्ट्स मध्ये असणाऱ्या मुलांसाठी ते खूप मोठं योगदान देत आहेत. टॅलेंट शोधतात आज ते आम्हाला भेटले. काही गोष्टी आम्हाला माहिती नसतात ज्या पडद्याच्या मागच्या आहेत आणि त्या आम्हाला कळल्या. त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. हॅरी शिल्डसारख्या मोठ्या स्पर्धेला आम्ही आलेलो आहोत. याच्यापेक्षा मोठा मान सन्मान आमचा काय नसेल. आणि वन्स अगेन सगळ्या MCAचे मला आभार मानायचे आहेत. तुम्ही आता बोललात की क्रिकेट आणि हे तुम्ही लांबून बघितलं तसं बघायला गेलं तर मुंबईकर जो आहे तो आणि क्रिकेट यांचं पहिल्यापासून खूप जवळचं नातं आहे. पण तुम्ही मोठे कलाकार आहात, तुम्ही आमच्यासारख्या मंडळींना एवढे एंटरटेन करता आणि तुमचं जे काही यश आहे ते दिसायला अतिशय सोपं दिसतं. तुम्ही सहज पद्धतीने गोष्टी करता आणि माणसाला हसवणं जोक नाही आहे, फ्रँकली स्पीकिंग आहे. म्हणजे इट्स अ व्हेरी डिफिकल्ट जॉब. आणि त्यामुळे ते जे काही तुमचे म्हणजे ज्या गोष्टी ज्या असतात जसं तुम्ही म्हणालात की पडद्यामागे काही गोष्टी चालतात काय असतं आणि ह्या सगळी ही जी कला आहे बेसिकली जी आहे, कलाकार तुम्ही आहात, कळलं का. आणि तुम्ही जे काही एंटरटेन करतात आमच्यासारख्या पब्लिकला, सामान्य वर्गाला, आणि तुम्ही वानखेडेवर आलात, तुम्ही पाऊल टाकल्यापासून ज्या पद्धतीने लोक तुम्हाला अटॅच होतात हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि नॅचरली क्रिकेटबद्दल जे तुमचं प्रेम आहे ते आम्हाला आज अख्ख्या दिवसामध्ये दिसलं. आणि त्याबद्दल काही म्हणजे हे आणखीन परत प्रूव्ह झालं की प्रत्येक मुंबईकर जो आहे त्याला क्रिकेट मुंबईकर सिन्सिअरली मुंबईकर कारण मी यांच्याशी मगाशी बोललो ना तर ते म्हणतात तरी मला क्रिकेट कळत नाही, मी काय बोलू. म्हटलं काही नाही, तसं काही नसतं. क्रिकेट मुंबईमधल्या माणसाला कळत नाही याच्याबद्दल नाही, क्रिकेट कळत नाही म्हणजे कसं विश्वास नाही. क्रिकेटची भाषा आपण क्रिकेट बघायला सगळं खेळायला आवडतं. पण मुंबईकर म्हटला की तो क्रिकेट अटॅचच होतो. आता म्हणजे खरं सांगू ना, मला असं वाटत होतं की मला नेहमी असं वाटायचं की यार मला ना एकदा ग्राउंडवर जायचं आहे. फार नाही पण एकदा मला वानखेड्याच्या ग्राउंडवर उभं राहून असं बघायचं आहे की हा सर्कल काय आहे म्हणून. हे वेगळं जग आहे आणि हे आज मी अनुभवलेलं आहे. आज आपल्या धोनी साहेबांनी जो 6 मारलेला तो पण आपण इथे आहे, बघितलेला आहे. तो या बाजूला आहे इथे आहे. त्याचा ते तेंडुलकर साहेबांची पूर्णाकृती तिथे तयार केलेली आहे ती आपण बघितलेली आहे. प्रत्येकाचं स्टँड आहे, प्रत्येकाचं वेगळं योगदान आहे आणि त्या ग्राउंडवर यायला मिळालं. मी तेच अगेन पुन्हा तेच म्हणलं की ग्राउंडवरती येणं आणि त्याचा अनुभव घेणे फार वेगळी गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे, भरून येणारी गोष्ट आहे. आणि असं वाटतं की आपण काहीतरी जे काम करतोय त्याचं चीज झालेलं आहे. तुम्ही आलात आणि SRG स्पोर्ट्स ऑफिशियलशी बोललात त्याबद्दल थँक्यू. खूप खूप धन्यवाद. SRG स्पोर्ट्स ऑफिशियल तर्फे आपल्या दोघांचे जे आहे आणि अजून एक तुम्ही आम्हाला आल्यापासून पण खूप छान आम्हाला सपोर्ट केला, आम्हाला सगळ्या गोष्टी सांगत होतात. तुमचे पण मनापासून आभार. एक सांगत राहिलो होतो सरांचं. थँक्स अ लॉट सर.